दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथील शेतकरी सम्राट राऊत यांच्यासाठी कालचा दिवस आनंदाचा ठरला. याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सकाळी त्यांच्या शेताला भेट देऊन त्यांना सुखद धक्का दिला. एवढेच नव्हे तर तिफनवर ज्वारीची पेरणी करून आपण शेती आणि शेतकरी यांच्याविषयी असलेल्या आत्मीयतेचे दर्शनही घडवले. शेतकऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. राज्यपालांच्या भेटीने शेतकऱ्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आपण स्वतः शेतकरी असून अनेक देशी गायी असल्याने संपूर्णपणे नैसर्गिक शेती करतो आणि ती लाभदायी असल्याने शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे असे त्यांनी आवाहन केले. राऊत कुटुंबाने देखील नैसर्गिक शेतीत पिकविलेल्या वस्तूंची अनोखी भेट देऊन राज्यपालांचा सत्कार केला. राज्यपालांची ही भेट स्मरणीय करण्यासाठी पावरी हे आदिवासी बांधवांचे पारंपरिक वाद्य त्यांना भेट देण्यात आले. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर बगरे, महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद उपस्थित होते. राऊत कुटुंबाने खास ग्रामीण चवीची नागलीची पेज, तांदळाचे धिरडे तयार करून राज्यपाल महोदयांचे आदरातिथ्य केले. श्री देवव्रत यांनी या पदार्थांचा आनंदाने आस्वाद घेतला. त्यांनी जनावरांच्या गोठ्यांची पाहणी करत शेताच्या बांधावर वृक्षारोपणही केले. राज्यपालांचं येणं उपस्थित शेतकऱ्यांसाठी आनंदाचा अनुभव होता. दिशान्यूज ब्युरो, वणी.